बाप्पा 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 बाप्पा, ड्रेस गीस नवीन, एवढी नटून चटून कुठे चालली व? कशी दिसू राहिली ती सांगा मस्त पहिले. दिसू राहिली. काय पाहा लागते बापा तुले? तू मस्त दिसू राहिली, एकच नंबर दिसू राहिली. हिरोईन दिसू राहिली तू, हिरोईन. मग खरंच हिरोईन दिसू राहिली का मी? मग कोणती हिरोईन वाटू राहिली हो तुम्हाला? हेमा मालिनी दिसू राहिली तू, हेमा मालिनी. एक नंबर हेमा मालिनी सारखी दिसू राहिली तू आज. माय खरंच मी हेमा मालिनी दिसू राहिली का? हायस म्हणा मी हेमा मालिनी, तर मग दिसन कोण नाही? पण तू चालली कुठं एवढी नटून थटून नट्टा पट्टा करून? तुम्ही बा, आपण दोघं चाललो. दोघं? कुठं चाललं आपण? कुठं लग्न घेऊन जायचं आहे का आपल्याला आज? लग्न जा बा, तुम्ही असेच करता, तुम्ही अजून विसरले वाटते. कोण कोण काय आहे? काय आहे आज? मी काही सरलो? काही सरलो मी, काही सरलो? मी वाढदिवस भेटत आहे का हिचा आज? तुम्हाला आज तारीख काय माहित नाही काय? कोणती कोणती तारीख आहे आज? किती तारीख आहे? हिचा वाढदिवस तिला काल जून महिन्यात राहते आणि आता तर नसते हिचा वाढदिवस. मग आज काय आहे? आज 18 तारीख आहे ना बा. तुम्ही असे कोण करता? तुम्हाला आठवणच नाही राहत बा. आज आज आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही आहे काय? मग बिन लग्नाचा वाढदिवस आहे का आज? आता तर गेली माय. आता आता बस आता गेलोच मी. मी विसरलो. आता तर सोडत नाही मला. आणि आता तर चांगली खरूच लागत वाटते बाबा हे मला. कुठं जा असा प्लॅन बिन आहे का तिथं? एवढी नटून थटून आली, एवढी नट्टापट्टा करून राहिली. म्हणून विचारायली मी कशी दिसतो आणि काय दिसतो नसतं तसं. तुमचं दरवर्षीच आहे बा. तुम्ही तर दरवर्षी विसरून जाता लग्नाचा वाढदिवस. स्वतःहून तुम्हाला कधी नेते मी तुम्ही बाहेर. आज चला ना मग आपण बाहेर जाऊ ना. आता तुम्ही घरीच बसल्या रिकामी आहे. चला ना एखाद्या हॉटेलला गिटाला जाऊ, जेवण घेऊन करू. चांगला पिक्चर गिक्चर पाहू मस्त. काय लय जा लागते बाहेर वगैरे. घरीच करतो ना आपल्या. कर ना खा प्यायली मस्तपैकी आणि मस्त घरीच वाढदिवस करू. केक आणतो लागून तुम्ही घरीच. मी घरीच करू. एवढं मोठं काम करत बसू, तुम्ही खा प्यायला बनवत बसू, भांडे घासत बसू आणि सारी कामं मिस करू मग. घरी सगळेजण राहते, सगळेजण मिळून करू आपण मस्त वाढदिवस. काय बाहेर गिरी जा लागते? बाहेर गेलं तुला काल आत्ताच मला 5-6 हजाराची चोट आहे चांगली. चांगलं चांगलं हॉटेलात खा प्यायला न्याय लागते. मग एखादं गिफ्ट लागेल मग. तुम्ही मध्ये एखादी चांगली साडी द्या. मी तुम्ही एखादा नेकलेस द्या ना घेऊन. लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून. आणि तुम्ही तर कधी देतच नाही बापा. मागच्या वर्षी नाही दिलं, त्याच्या आदल्याही वर्षी नाही दिलं. आता 3-4 वर्ष झालं लग्नाला तर देऊन नाही राहिले. पहिल्या वर्षी दिलं तर बापा ते बयास योग अशी मला पालिश मारलेली अंगठी दिली ती. चला ना मग, चला ना आपण जाऊ ना बा बाहेर, चला ना. अहो राहू दे ना आता. अजून घरात काय सांगशील? आणि आता किती येडू राहिला. संध्याकाळी राहिली ना आणि आता बाहेर गेलो तर कसं होईल मग? राहू दे आता आजच्या दिवस. मग जाऊ 2-4 दिवसानं. नाही मला आजच जायचं आहे. ज्या दिवशी त्या दिवशी चांगलं वाटत असते ते. पण आजच चला, आजच चला. काय हो तू लहान लेकरासारखी करू राहिली? लहान आहे का तू आता? जाऊ ना म्हटलं तुला 2-4 दिवसानं. काही 2-4 दिवसांनी येत नाही तुम्ही. आजच तर नेऊन राहिले तर 2-4 दिवसांनी येता मोठे. काही नाही, मला आजच जायचं आहे. तुम्ही काही करा, तिकडे जा तिकडे. मला जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. आजच जायचं आहे मला, आजच जायचं आहे. बापा आता फुगाई लागते काय? लढाई लागते का त्याच्यासाठी? लहान आहे काय? जाऊ म्हटलं ना. राहू ना तुम्ही. बरं बापा चल. चला मग, चला चला पटकन चला. चल बापा लहान लेकरासारखी करू राहिली. चल पटकन. किती दिवसांना आलो आपण बाहेर. आता तर निघणंच नाही होत आपलं. पहिले जायचो आपण लग्न झाल्या. आता चल तुला हॉटेलात जायचं होतं ना. मी नेतो तुला मस्त हॉटेलात नेतो एका. नाही मी ज्या मनात हॉटेलात जाऊ आपण. मामाईने सांगितलं मला एका मोठं 5 स्टार हॉटेल लागलं म्हणून तिथे जाऊ आपण. अहो तू काय 5 स्टार मास्टर हॉटेलच्या मागं लागली? ते कामाच्या नसते ते हॉटेल. शिव देते नीरा गरम करून तेच ते अन्न. मी तुला मस्त नेतो एका हॉटेलात. तिथं मस्त असं फ्रेश भेटते एकदम. आता असं लगेच करून देते. माझ्या मतान चला तर चला. हो तू ऐक तर तुला नेतो ना आता मी दुसऱ्या हॉटेलात मस्त 1 नंबर. तू मला म्हणजे तिथंच चला. नाही तिथं जायला मी जिथं म्हणतो तिथं जाऊ. तू ऐकत जा बेरुलशी. नाही मग नाही. मी उतरून जातो मग. आता गाडीत मग मी उतरून जातो. काही काम नाही आहे. मी नाही आहे तुम्ही हॉटेलात म्हणा त्या हॉटेलात. मी जिथं म्हणतो तिथं चला नाही तर मग राहू द्या. अहो आता तू काही लहान लेकरू आहे का? अशी फुगून बसू राहिली. तू चालतं एकदा तू चल फक्त. नाही म्हटलं तुम्हाला ऐकायला नाही राहिलं का? थांबा गाडी, मी उतरून जातो. कधीच नेत नाही आपण म्हटलं तिथं. जेव्हा पण आपलीच लावते हा माणूस. मी म्हटलं आज चला म्हटलं म्हणून मायावाला एवढी चांगली मूड होतं, सगळं खराब करून टाकलं. हे पाय बस आलंच आता हॉटेल. 2 मिनिटं थांब फक्त. तू आलंच आता. काही नाही, मी येत नाही म्हणजे येत नाही. काही नाही, तुम्ही जा एकटे. मी खाऊ नाही, मी एकटेच बसली राहतो गाडीत. आता तर तुझे मूड चांगलं कर बिचारे. तुले म्हणून राहिलो मी. चांगलं हॉटेल आहे ना, खरंच चांगलं हॉटेल आहे ना. आता चांगलं कर उलसोक मूड तू. किती वेळची फुगून बसली आहे लहान लेकरासारखी. या हॉटेलात आणलं, ह्या चांगलं 5 स्टार हॉटेलमध्ये चला म्हटलं. या धरगसल्या हॉटेलात आणलं. इथं समोसे खाले हे आणि चहा प्याले आणि जेवायला चला म्हटलं तर लयच कंजूस आहे. पण तुम्ही मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा असाल म्हणून. मी चांगल्या मूडमध्ये होती. मी म्हटलं सारा माझा मूड खराब करून टाकला तुम्ही. जा तिकडे, मी नाही बोलत. 5 स्टार हॉटेल लावून ठेवलं बा. त्या हॉटेलात काही नसते बरं. फक्त ते वरून चांगलं दिसते बस. उलसो जेवण चांगलं नसते तिथं म्हटलं. नीरा तेलकटलं जेवण देते. ते शिव अन्न देते गरम करून द्या आले. आणि हे पाहिजे मस्त ताजे आहे म्हटलं. आत्ताच केले म्हटलं. फ्रेश आहे एकदम. तुम्हीच बसा या हॉटेलात धर बसल्या आणि तुम्हीच खाते समोसे सळले आलूचे आणि तो चहा प्या काय. मी चालली घरी. नीरा मूड खराब करून टाकले मायवाला. मी चालली घरी. माय भीन बायका जेवत एवढं चांगलं हॉटेलात आणलं. चांगले गरम समोसे आहे, चहा आहे. थोड्या वेळ जेवायला आणलं असतं. तरी अशी करून फुगून चालली गेली बाबा. कशीच बाई आहे काय मी.
बरं तर मग मंडळी, भेटू आता पुढच्या भागात. आमचा व्हिडिओ कसा वाटला सांगा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि जर तुमची बायको अशीच करत असेल तर आमच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सांगा मग नक्की कोणाकोणाची बायको अशी फुगून चालली जाते तर.